गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला लेट झालेलं सकाळी उठायला. पटकन मी आंघोळ करून घेतली, मुलांच्या रूममध्ये गेली. मुलांची रूम खूपच घाण करून ठेवतात मुलं, तुम्हाला माहिती आहे. पटापट त्यांची रूम साफसफाई सर्व करून घेतली आणि मी इकडे तिकडे काही बघत नव्हती, कारण त्या दिवशी एकादशी होती. मला पटकन देवपूजा करायची होती. मला 12च्या आत देवपूजा करायची होती, म्हणून मी आधीच असं ठरवलेलं की पहिले आधी लादी कचरा सर्व करून घ्यायचं. तर झाडू मारून घेतला पटकन. झाडू मारल्यानंतर लादी पुसून घेतली, कारण की लादी पण पुसल्याशिवाय मी देवपूजा काही करणार नव्हती. त्या दिवशी एकादशी होती. मग इकडे किचनमध्ये आली. किचनमध्ये भांडी पूर्ण घासून घेतली. चहाची भांडी होती माझी. याच्यानंतर मी देवपूजा करायला जाणार होती. मग इथं देवपूजा करायला देव वगैरे छान वगैरे घासून घेतले तिथं, आणि मग हळदी कुंकू देवांना लावून घेतलं. माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, त्यांचा पण छान अभिषेक करून घेतला दुधाने, आणि मग इथं दिवा वगैरे लावून घेतला. अशी देवपूजा माझी चालू होती. मी काही इकडे तिकडे बघतच नव्हती, कारण की मला आहे ना बाहेर पण त्या दिवशी जायचं होतं थोडं सामान घ्यायला. मिस्टरांना सुट्टी होती म्हणून आम्ही बाहेर जाणार होतो सामान घ्यायला. आणि इथं मी रांगोळी पण काढून घेतली. मला रांगोळी काढायला फार आवडतं. मी देवासमोर आहे ना छोटी फळी आहे, त्याच्यावरती मी हळदी कुंकू वाहून रांगोळी छान काढते. मग मी किचनमध्ये मला उपवासाचं बनवायला जायचं होतं. मग इथं आली मी किचनमध्ये. बटाटे बॉईल व्हायला ठेवलेले, कुकर लावून घेतलं पटकन. इकडे शेंगदाणे भाजायला घेतले, कारण की मला खिचडी बनवायची होती साबुदाण्याची. तर मिरच्यांची भाजी पण बनवायची होती, ते पण छान कट करून घेतले. साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला, तो छान भिजलेला होता. उपवासाचं बनवून मग मी बाहेर गेली. बाहेर मला थोडं शॉपिंग करायची ती